नुसती राहू दिलेलं नाही या मॅचमध्ये. मित्रपणी ही मोठी अचिव्हमेंट आहे सूरज पाटील या टीमसाठी. सर्वांना माहिती आहे केतन म्हात्रे जर पूर्ण इनिंग खेळला अर्धशतकापेक्षा कमी धावा कधी काढतच नाही तो. आणि गतवर्षी आपण बघितलं तर केतन म्हात्रेच या स्पर्धेमधील खरं तर चॅम्पियन संघाचा अविभाज्य घटक होता. आणि त्याचमुळे आणि खास करून त्याच्याकडे विशेष सर्वांचं लक्ष असतं. परंतु पहिला झेल सुटला, परंतु दुसरा झेल काय पकडला, अप्रतिम झेल. गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन कॅटेगरीमधून सुद्धा केतन म्हात्रेच राहिला होता. कमाल परफॉर्मन्स दिला होता या स्पर्धेमध्ये. त्यामुळं पुन्हा एकदा खरं तर कन्सिस्टन्सी या स्पर्धेमध्ये दाखवली जाणार का केतन म्हात्रेकडून, याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. न्यू बॅटर कम्स इन, विशाल जितेकर विजय. कॅप्टन कूल. तेरवडकरचा हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, डाईव्ह लगावा तिकडे. जे टिपल्यानंतर अपील पाहायला मिळते. पाहू एक्झॅक्टली काय घडलंय. एक झेल मगाशी रोहित गरजनं टिपला. कॉन्फिडन्स वाढलाय क्षेत्ररक्षणामधला. चला नॉट आउट. पेंढारी सलामीला पाठवण्याची जी आयडिया होती नक्कीच ती पूर्णपणे मित्रमणी यशस्वी. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हर्षद तेरवणकरचा. इकडे मात्र निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. कौतुक करावं लागेल कारण हे षटक जे आहे ना संपूर्णपणे धावसंख्येला रिस्ट्रिक्ट करणारं षटक राहिलंय. एकतर केतन म्हात्रेची महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये आली. आत्तापर्यंत जर बघितलं तर एकच धाव त्यानं दिले. एक लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. त्यामुळं गोलंदाजातली जी दाहकता आहे ना, गोलंदाजातली जे चटके आहेत ना, ते सध्याच्या घडीला फलंदाजीसाठी ओव्हर द स्टम्प्सनं. ओ यावेळेस हुक शॉट. बॉलला पाठवले सरळ लॉंग लेग बाउंड लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग फटका, षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम बंटी पेंढारी. 17 बॉलमध्ये 42 धावांवर पोहोचलाय. या रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिली. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 1. पुन्हा एकदा वेगात टाकलेला हा चेंडू होता तेरवडकरना. स्पीडली रॅपिडली खरं तर विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचल्या. पहा चेंडू वेग सुद्धा होता. थोडीशी उसळी घेत निघाला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या टोटल 8, परंतु गोलंदाजाच्या खात्यामध्ये 7. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद, 47 धावा. हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. 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 तर मिस्टर RPL सुमित धोंगडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालपासून आपण बघितलं स्पर्धा सुरू झाल्यापासून खरं तर हा ऑरेंज पट्टा असेल किंवा बरेचसे बॅनर कोसळले. पुन्हा आपल्याला ते लावावे लागतात कारण प्रचंड सोसाट्याचा वारा आहे. एंट्रीला सुद्धा खरं तर मोठा बॅनर तिकडे सुद्धा पडलाय. परंतु त्या बॅनरवरचे सगळे फोटो डिस्टर्ब झालेत. परंतु त्याच्यावर एक फोटो आहे. तो जर तुम्ही बघाल एंट्री गेटला तर तो एकच फोटो तुम्हाला त्या बॅनरवर सध्या दिसायला मिळतो आणि तो सुमित धोंगडेचा आहे. बाकी सगळे फोटो झाकून गेलेत, फाटलेत. परंतु एक फोटो आहे, कणखर व्यक्तिमत्व आहे सुमित धोंगडे.
यावेळेस मात्र हलक्या हातानं ऑन साईडला फक्त दिशा दिले, थोडासा पुढे गेला होता आणि इकडे चेंडू टप्पा खात सरळ डोक्यावरून फ्लाय झालाय मनीषा. बॉल सीमा पार 4. विशाल जितेकरना काउंट ओपन केलंय. 4 धावेनं चौकार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक. पहिली रन तर वेगानं घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. डाव पुढे न्यायचा आहे कारण जी स्टार्ट हवी होती ना ती दिले मिळवून मी तर म्हणेन बंटीनं. परंतु केतनला बाद केल्यानंतर थोड्याफार तर धावा नक्कीच कमी केल्यात सूरज पाटील आणि टीमनं आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल. रोहित घरतनं जो झेल टिपला, अप्रतिम झेल टिपला त्यानं आणि म्हणूनच तडाखा बसलाय परंतु तो थोडासा तुलनेनं कमी. परंतु पाहूया विशाल जितेकर डाव कसा पुढे न्यायचा ते त्याला माहिती आहे. डोक्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज त्याच्या नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. स्मार्ट माइंड खेळाडू आहे रोहित घरत. गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. फिरून खेळला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सरळ सीमा रेषा पार 4 धावांकरता करता ठिकाणी पोहोचलाय आणि चेंडूची फील्ड सुद्धा झाले. बरोबर मिडऑफच्या वरून खेळण्याची रणनीती जी होती विशाल जेतेकरची ऑफ ड्राईव्हची ती बरोबर यशस्वी होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आय थिंक अमोल पाटील त्या ठिकाणी आहेत. या 2 धाव्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 59. 4-2 4-2 4-2 4-2 असं पृथक्करण आतापर्यंत रोहितचं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला वाडे शॉट. अप्रतिम फटका विशाल जितेकरच्या बॅट मधून लॉंग गॉन बॉर्ड लाईनच्या दिशेनं हा खणखणीत असा फटका षटकार. या ओव्हरमध्ये मात्र धावा येत असताना कमबॅक चांगलं केलं होतं पाठीमागच्या ओव्हरमध्ये. यावेळेस सुद्धा चांगला कनेक्ट झालाय आणि तोही चेंडू पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. विशाल जितेकर ऑन फायर नाव. 4-2 4-2 6-6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 71 या आकड्यावर. 71 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट ओनली. या ओव्हरमध्ये रोहित घरतनं दिल्या 24 धावा आणि त्याचमुळे 71 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणे आणि चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय UB स्पोर्ट्स अलिबाग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच मंचावर या. हे षटक संपण्याच्या अगोदर बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. जर एकाच टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित केला जाईल. तुमच्याकडे पुढची 5 मिनिटं आहेत. आय थिंक अक्षय पवार लीड करतात GS स्पोर्ट्स कुहिरे नागोडणेला आणि चित्रलेखा पाटील स्पॉन्सर बाय UB स्पोर्ट्स अलिबागचे कॅप्टन आहेत आदर्श पाटील वाघरण. दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. महागड्या षटकानंतर आता मात्र पाहूया आणखीन एक स्लॉग ओव्हरचं षटक. हर्षद तेरवणकर ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये फक्त 8च धावा दिल्या होत्या. हे षटक फार निर्णायक राहणार आहे. 71 धावा झाल्यात. शॉर्ट बॉल आहे पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र फटका बसलाय. टॉपेज घेतले बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज होतील बाद दीपू आहेत पाठीमागे आणि अखेरीस बंटी पेंडारी मात्र बाद झालाय. 19 बॉलमध्ये 42 धावांचा
तडाखेबंद खेळ त्यानं साकार केलाय. केतन मात्रेची उणीव मात्र भासू दिली नाही या मॅचला आणि अशीच पटकेबाजी मात्र पाहायला मिळाली. 221च्या स्ट्राईक रेटनं मात्र हा अप्रतिम खेळ साकारत तो तंबूकडे. हर्षद तेरवणकर आणखीन एक विकेट मात्र त्याला प्राप्त झाले. दोनही सलामीवीरांना हर्षद तेरवणकरनंच तंबूचा रस्ता दाखवलाय. यशस्वी गोलंदाज राहिलाय मी तर म्हणेन रिग्नेश 11 RMSK, विरांश 11 दापोली मुरबी या टीमकडून. कट केल्या बॉल इकडे मात्र थर्डमॅनला फिल्डर आहे. डीपमध्ये सिंगल जरूर घेतली जाईल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. ह्या षटकामध्ये थोडाफार कंट्रोल जर पाहायला मिळाला तर नक्कीच हे फायद्याचं ठरेल सूरज पाटील आणि टीमसाठी. कारण अगोदरच या टीमकडे माठ्या आज खेळत नाही आहे. पंकज जाधवची अनुपस्थिती आहे फलंदाजीमध्ये. कुठेतरी त्याची जागा कोणाला तरी भरून काढावी लागणार आहे. तेरवणकरचा बॉल स्कूप शॉट पाहायला मिळतोय. कमाल फटका आहे. फाईन लेग बाउंड्रीच्या वरतून. व्हॉट अ फंटास्टिक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फ्रॉम विशाल जितेकर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्कूप पाहायला मिळालाय परंतु एवढ्या वेगवान गोलंदाजीवर हे सोपं नाही आहे. दिल स्कूप आपण पाहतो बऱ्याच वेळेला इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना आपण स्पिनरला वगैरे पाहतो, परंतु आजकाल बिंदासपणे वेगवान गोलंदाजांच्या समोर हे धाडसाचं काम आहे. विशाल जेतेकर सलग 3 षटकार. पुन्हा एकदा बॉलला पाठीमागे पाठवलाय. गोलंदाजाचा पाहायला गेला तर वेगाचा वापर करत विशाल जेतेकरच्या बॅट मधून आलाय सलगचा हा 4था षटकार. स्वर्गीय निती नाही श्रेयस मोठ पुरत पर्व दोन भरलाई रे. सामना जयो भरलाई रे. सामना जयो भरलाई रे. हे विशाल जेतेकर दादा सन्मान करतोय खेळाडूंचा. अमर पवार दादा सन्मान करतोय. केतन मात्रेचा पूर्णपणे अभ्यास करून आलेला हा संघ पेपर कटिंग गेलाय. हर्षद पेंडारीचा पेपर कटिंग गेलाय विशाल जेतेकरचा आणि तोपर्यंत मात्र सगळ्या गोलंदाजांना मात्र त्यांनी नापास करून टाकलंय. 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल 90 धावा. 10 बॉलमध्ये 42 धावांची 11 बॉलमध्ये 42 धावांची नॉट आउट इनिंग. 5 षटकार 2 चौकार 381.82चा स्ट्राईक रेटनं मात्र मैदानामध्ये सुपर बॅटिंग. विशाल जेतेकर दोनही खेळाडूंनी 42